आज आपल्या आटपाडी शहरामध्ये नगरपंचायतच्या वतीने सत्कार समारंभाच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे एक असे सर्वांचे लाडके नेते माननीय अध्यक्ष तसेच आता आपल्याला त्यांनी चांगलं मार्गदर्शन केले ते तालुक्याचे युवक नेते व आमचे मित्र माननीय अनिल शेठ पाटील तसेच आटपाडी पंचायत समितीचे नूतन सभापती माननीय दत्तात्रय भाऊ पाटील तसेच आपल्या आटपाडी मार्केट कमिटीचे एक असे तरफडणारे नेतृत्व मान्य संतोष भाऊजी पुजारी तसेच आपल्या आटपाडी पंचायत समितीच्या उपसभापती माननीय भुसावळेताई तसेच आमच्या करकुंडी पंचायत समिती सदस्य डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी तसेच आमच्या निलकंठी पंचायत समिती कराच्या पंचायत समिती सदस्य सुनीताताई दत्तात्रय सरगर तसेच आज आपल्या करगणी जिल्हा परिषद गटाचे विपुल जिल्हा परिषद सदस्य माननीय विनायक शेठजी मासा तसेच आज आपण त्यांचा आपण आज आटपाडी नगरपंचायतच्या वतीनं आज आपण नगरसेवकांनी त्यांचा आज सत्कार ठेवलाय ते आमचे मित्र व आमचे सहकारी मान्य पृथ्वीराज भैया पाटील व आपण सर्वच नगरपंचायतचे नगरसेवक नगराध्यक्ष व आपण विविध भागातून आलेले सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी आज बोलायचं झालं तर आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या आज आपण तालुक्याच्या जर आज भौगोलिक परिस्थिती बघितली आज स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले असतील त्यांच्या पश्चात मी करकुंडी जिल्हा परिषद गटातून गेल्या निवडणूक लढवली आता दुसऱ्यांदा मी आपले खानापूर आटपाडी विधानसभेचे नेते मान्य सुभाष भैया पाटील आणि आपल्या तालुक्याचे नेते मान्य तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्हाला अध्यक्षांनी धैर्याने सांगितलं आपल्याला आज इथे एकत्र निवडणूक लढवायची आहे त्या पद्धतीनं आज आपण निवडणूक लढवलो आज पंचायत समितीमध्ये सत्ता आपली आहे आज अनिल शेठ आपल्याला बोलले की जिल्हा परिषद मध्ये सुद्धा सत्ता आणताना आज आपलं बघताय प्रत्येक निवडणुकीत मी आज स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या पश्चात सुद्धा आज गेल्या वेळी मी स्वतंत्र निवडणूक लढवली जिल्हा परिषदची आणि काही थोडक्या मतात मला पराभवाचा सामना करावा लागला पण आज त्याच्यानंतर आज अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आज त्यावेळी सुद्धा मला अध्यक्षांनी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं पण आम्ही आज काकांच्या पश्चात नवीन असल्यामुळं तरी आम्ही आज त्या पद्धतीने खिंड लढवली नंतर अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या आज मार्केट कमिटीची निवडणूक असू द्या मजूर फेडरेशनची निवडणूक असू द्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक असू सर्व निवडणुका आम्ही आज अध्यक्षांच्या विचाराशी त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात आपण लढत केलो आणि योगायोगानं मला एकच सांगायचं आहे की आम्ही सगळ्या निवडणुकीत यश घेत गेलो आज तीच परिस्थिती आज आपली जिल्हा परिषदच्या निवडणुकीत झाली आज योगायोगानं आज आपला तिथं सभापती झाला उपसभापती झाला मार्केट कमिटीला आपला सभापती तिथे आहेत उपसभापती तिथे आहेत पंचायत समितीमध्ये सत्ता आहे आणि जिल्हा परिषदच्या या समीकरणामध्ये तुम्ही बघताय आज अनिल शेट्टी जी सांगितलं अध्यक्षांची जी भूमिका होती की आपल्या तालुक्याला आज पंचायत समितीचं केंद्र आपलं आहे आज जिल्हा परिषद मध्ये आज आपल्या पृथ्वीराज भैयाच्या आमच्या सहकार्याला संधी मिळाली येणाऱ्या काळात नक्कीच आज अध्यक्ष पृथ्वीराज भैया म्हणजे काय आज अध्यक्षांचं मार्गदर्शनच असणार आहे त्यामुळं तालुक्याच्या विकासासाठी की आज अध्यक्षांनी निर्णय घेतला त्यास आमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथून पुढच्या काळात आटपाडी तालुक्यामध्ये आज टीम सगळी चांगली आहे येणाऱ्या कामासाठी अध्यक्ष आम्ही तुम्हाला एक सांगतो नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त कसं आपल्या आटपाडी तालुक्याला सुभाष यांच्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली कसा निधी येईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि नगरपंचायत आटपाडीनं आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला मी त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र.